सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो। परिमेय संख्यांवरती आधारित जी उदाहरणे आपण सोडवतो आहोत त्याच्या दुसऱ्या भागामध्ये आता आपण भेटतो आहोत। पहिला भाग जर तुम्ही पाहिलेला नसेल तर या उदाहरणांची बेसिक तयारी म्हणून पहिला भाग निश्चित पहा। व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। मित्रमैत्रिणींनाही सबस्क्राइब करायला सांगा। जे प्रश्न मी घेत आहे ते सर्व प्रश्न प्रश्नपत्रिकांमधील आहेत। त्यातील पहिला प्रश्न, दिलेल्या परिमेय संख्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या यातील फरक किती? सर्व प्रश्नांसाठी हाच प्रश्न आहे। मोठी परिमेय संख्या शोधायची आहे, छोटी परिमेय संख्या शोधायची आहे आणि त्यातला फरक किती आहे ते आपल्याला काढायचं आहे। उदाहरण पहिलं प्रश्न आहे 1/2, 3/4, 2/3, 5/6, 4/5। ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या प्रत्येक संख्येमध्ये पहा अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे। 1/2, 3 पेक्षा 1 ने मोठा छेद 4, 2 पेक्षा मोठा 1 ने असणारा छेद 3, तसंच 5/6 आणि 4/5 साठी। मग या ठिकाणी एक सोपा नियम आहे, जर अंशात 1 मिळवला तर जी संख्या मिळेल तो जर छेद असेल म्हणजे छेद अंशापेक्षा 1 ने मोठा असेल तर सर्वात मोठी परिमेय संख्या असते ज्याचा अंश आणि छेद मोठा आहे ती। म्हणजे इथे सर्वात मोठी परिमेय संख्या काय मिळाली आपल्याला? 5/6। आणि सर्वात लहान परिमेय संख्या कोणती असते? तर ज्या संख्येतला अंश आणि छेद दोन्ही लहान असतात ते। म्हणजे इथे सर्वात लहान परिमेय संख्या आहे 1/2। पण प्रश्नात काय काढायचं आहे आपल्याला? सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या यातील फरक। मग फरक काढताना आपल्याला काय करायचं आहे? 5/6 या मोठ्या संख्येतून 1/2 ही संख्या वजा करायची आहे। फरक काढताना आता हे उदाहरण अतिशय सोपं आहे। इथे छेद 6 आणि इथे 2, तर आपण पहिली संख्या तशीच ठेवून दुसऱ्या संख्येचा छेद फक्त 6 करण्यासाठी 2 ला कितीने गुणावं लागतं त्याचा विचार करूयात। 2 ला कितीने गुणायला लागेल बरे? अचूक ओळखलात? 3 ने। म्हणून 1 या अंशाला 3 ने गुणा आणि 2 या छेदाला सुद्धा 3 ने गुणा। आता 5/6 तसेच 3×1 3 आणि 2×3 6, छेद 6 तसाच 5 मधून 3 गेले, वजा बाकी आली 2। मग 2 आणि 6 या 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणून 2 ने भागलं 2×1 2, 2×3 6 आणि म्हणून त्या दोन संख्यांमधील फरक आपल्याला मिळाला 1/3। वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे। आता दुसरा प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने सोडवणार आहोत। प्रश्न दुसऱ्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आहेत 7/15, 11/20, 2/5, 12/25। छेदाचा जर विचार केला तर सगळ्या संख्या 5च्या पटीतल्या आहेत आणि 5च्या पटीतल्या संख्या असतील तर गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी काढणं आपल्याला खूप सोपं जातं। मग इथे सर्वात मोठी संख्या आणि सर्वात छोटी संख्या शोधण्यासाठी आपण छेद समान करण्याची पद्धत वापरूयात। काही उदाहरणांमध्ये नियम लागू होतात, काही उदाहरणांमध्ये नियम लागू होत नाहीत। मग अशा वेळेला जी ट्रिक वापरायला लागते त्यातली ही पहिली ट्रिक। लसावी काढला। लसावी काढण्यासाठी 15चे अवयव 5×3 15, 20चे अवयव 5×4 20, 25चे अवयव 5×5 25 आणि 5चे अवयव 5×1 5। लसावी काढत असताना या चौघांमध्ये पण सामायिक असणारा अवयव आहे 5। या 5ला या असामायिक अवयवांनी आपल्याला आता गुणायचंय। म्हणजे कशा कशाने गुणायचंय? 3, 4, 5 आणि 1। मग 5 ला गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5
15 चोक 60, लसावी आपल्याला मिळाला 300. बघा आता लसावी 300 मिळाला म्हणजे आपल्याला प्रत्येक संख्येचा छेद किती करायचा आहे? 300 करायचा आहे. मग या ठिकाणी पहिली संख्या 7/15 याचा छेद जर 300 करायचा असेल तर 15ला कितीने गुणावं लागेल? 20ने. 15ला 20ने गुणायचं म्हणून 7ला सुद्धा कितीने गुणायचं? 20ने. 7ला 20ने गुणलं तर गुणाकाराला 140. आता दुसऱ्या संख्येमध्ये छेद 300 यायला हवा आहे तर 20ला कितीने गुणल्यानंतर 300 येतील? 15ने गुणल्यानंतर. म्हणून 11ला सुद्धा कितीने गुणायचं आपण? 15ने गुणायचं. तर 11 आणि 15चा गुणाकार येतो 165. आता 5ला कितीने गुणल्यानंतर 300 येतात? बरोबर, 60ने. म्हणजे इथे आपण 5ला 60ने गुणलं तर 300 येतं म्हणून 2ला सुद्धा 60ने गुणायचं. गुणाकाराला 120. 25ला कितीने गुणलं तर 300 येतं? 12ने. म्हणून इथे आपण 12ने गुणणार आहोत. 144. 7/15 म्हणजे 140/300. 11/20 म्हणजे 165/300. 2/5 म्हणजे 120/300 आणि 12/25 म्हणजे 144/300. छेद समान आहे. आता अंशांचा विचार करा. ज्याचा अंश सगळ्यात मोठा ती संख्या सर्वात मोठी, ज्याचा अंश सर्वात लहान ती संख्या सर्वात लहान. मग 165 सर्वात मोठे आहेत म्हणून सर्वात मोठी संख्या आहे 11/20 आणि 120 हा अंश सर्वात छोटा आहे म्हणून सर्वात लहान परिमेय संख्या आहे 2/5. पण आपला प्रश्न इथे नाही संपला. आपल्याला काय शोधायचं आहे? फरक शोधायचा आहे. मग फरक शोधूयात आता आपण. सर्वात मोठी संख्या आणि सर्वात छोटी संख्या. 165/300 वजा 120/300. वजाबाकी जर केली तर ती येते, छेद समान आहे 300 तसेच ठेवा. 165 मधून 120 गेले तर येतात 45. मग 45/300 भागाकार केला तर 5×9=45, 5×6 30, 5×0=0, 3×3=9, 3×20 60. म्हणजे आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं 3/20. प्रश्न तिसरा. 2/7, 5/8, 6/11, 3/5 आणि 4/7 यापैकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान परिमेय संख्या शोधायची आणि त्यातला फरक शोधायचा. हा मूळ प्रश्न आपला आहे तसाच. या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर 5 संख्यांपैकी या 3 संख्या आहेत पहा. 6/11, 3/5 आणि 4/7. यांच्यामध्ये अंश छेदामध्ये आपल्याला नियम मिळतो छेद बरोबर अंश गुणिले 2 वजा 1. मग या 3 संख्यांसाठी आपण तो नियम लावूयात. छेद बरोबर अंश गुणिले 2 वजा 1 असं असताना ज्या संख्येचा अंश व छेद मोठा असतो ती संख्या लहान असते. म्हणजे लहान संख्या कोणती मिळाली आपल्याला? 6/11. आणि ज्या संख्येचा अंश व छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे या तिघांपैकी 6/11 लहान तर 3/5 मोठा. इथे आपण लिहून घेऊयात. लहान संख्या 3/11 आणि मोठी संख्या 3/5. पण हे फक्त या 3 परिमेय संख्यांसाठी आहे.
मग या दोघांचा विचार करायचा. या दोघांपैकी कोण मोठे आणि कोण छोटे. आता इथे आपल्याला पहिला गुणाकार आणि दुसरा गुणाकार शोधायचा आहे. पहिला गुणाकार 8 दुने 16, दुसरा गुणाकार 7 5 35. मग या ठिकाणी लहान संख्या काय मिळाली आपल्याला. पहिली संख्या लहान आणि दुसरी संख्या मोठी. मग लहान संख्या मिळाली 2/7 आणि मोठा पूर्णांक मिळाला आपल्याला 5/8. आता इथे 6/11 लहान आहेत आणि 2/7 लहान आहेत. मग या दोघांचा आपण विचार करूयात. पुन्हा पहिला गुणाकार आणि दुसरा गुणाकार जर केला तर पहिला गुणाकार 11 दुने 22 आणि दुसरा गुणाकार 7 6 42. दुसरा गुणाकार मोठा म्हणून दुसरी संख्या 6/11 ही मोठी संख्या आणि पहिली संख्या 2/7 ही लहान संख्या. याचाच अर्थ पहिल्या 3 संख्यांपैकी 6/11 लहान होते, पण आता जेव्हा आपण इथे तुलना केली तेव्हा 6/11 हे 2/7 पेक्षा मोठी संख्या मिळाली. म्हणजे आपल्याला या ज्या 5 संख्यांचा गट दिलेला आहे त्यात सर्वात लहान संख्या आहे 2/7 आणि सर्वात मोठी संख्या आहे 3/5. हे उत्तर आपल्याला मिळालं. आता आपल्याला त्यातला फरक शोधायचा आहे. चला तर मग फरक शोधूयात आपण. आता फरक शोधत असताना 3/5 मधून 2/7 वजा करायचे. या ठिकाणी फरक काढत असताना 2 छेदांचं जर निरीक्षण केलं तर ते वेगवेगळे आहेत, म्हणून इथे तिरकस गुणाकार पद्धती वापरायची. सरळ सरळ 3 आणि 7चा गुणाकार करायचा 3 गुणिले 7 वजा, हे वजा चिन्ह म्हणून वजा. 5 आणि 2चा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी 5 आणि 7चा गुणाकार करायचा. 7 त्रिक 21 वजा 5 दुने 10 छेद 7 5 35. 21 मधून 10 गेले तर उरले 11 छेद 35. उत्तर मिळालं आपल्याला 11/35. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात लहान परिमेय संख्या मिळाली होती 2/7, मोठी संख्या मिळाली होती 3/5 आणि मग त्यातील फरक आपल्याला मिळाला 11/35. प्रश्न चौथा 1/4, 1/3, 3/5, 7/8, 5/9. छेद छोटे आहेत आणि सगळे वेगवेगळे आहेत. असं जर असेल, अंश आणि छेद छोटे आहेत आणि कोणताही नियम तिथे लागत नाहीये अंश आणि छेदांमधला, असं जर असेल तर सरळ या अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकात रूपांतरण करून घ्यायचं. 1/4चं दशांश अपूर्णांकात रूपांतरण करूयात आपण. 4ने 1ला भाग जात नाही म्हणून 0. 1च्या पुढे मिळाला आपल्याला 0. मग 4 दुने 8, 10तून 8 गेले 2 उरले 4×5 20, 0.25. 1/3, 3ने 1ला भाग जात नाही म्हणून 0, म्हणजे झाले 10. 3 त्रिके 9, 9 वजा केले 1 उरला. पुढे कितीही भाग द्या तेच उत्तर मिळेल. आता इथे 3/5, 5ने 3ला भाग जात नाही म्हणून 0. 3चे पकडायचे 30, 5 6 30, 30 मधून 30 गेले 0. पुढे भाग जात नाही म्हणजे इथे रूपांतरण मिळालं 0.6. आता इथे 8ने 7ला भाग जात नाही म्हणून 0. 7चे पकडायचे 70, 8 8 64, 6 उरले.
आणि मग 60, 6च्या पुढे 0 घेतले की 60, 8 7 56 असं त्याचं रूप मिळालं. 9ने 5ला भागतोय, 5ला भाग जात नाही म्हणून 0, 5चे पकडायचे 50, 9 5 45. आता पुढे भाग देण्याची गरज नाही. पहा, पहिलं दशांश रूप 0.25, दुसरं 0.33, तिसरं 0.6, चौथं 0.87, पाचवं 0.5. आता यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 0.87 म्हणजे सर्वात मोठी परिमेय संख्या मिळाली आपल्याला 7/8. आणि सर्वात छोटी संख्या कोणती? 0.25. म्हणून 1/4 ही सर्वात लहान परिमेय संख्या. मग इथे मोठी संख्या आहे 7/8 आणि लहान संख्या आहे 1/4. आपला प्रश्न संपलेला नाही, आपल्याला फरक शोधायचा आहे म्हणून वजाबाकी करूयात. इथे 8 आहे, 7/8 तसेच. 4ला 2ने गुणलं तर 8 येतात म्हणून 1ला 2ने गुणलं आणि 4ला देखील 2ने गुणलं. 7/8. इथे 8, 4 2 8 समान मांडून घेतला. 7 वजा चिन्ह, बे एक बे, 7 मधून 2 गेले 5, 5/8 हे झालं त्यातील फरक. आणि समजा जर दशांश अपूर्णांक रूपातील फरक आपल्याला शोधायचा असेल तर तो असेल 0.87 वजा 0.25. व्यवहार्य पूर्णांक स्वरूपात किंवा अंशछेद स्वरूपातला फरक काय मिळाला आपल्याला? 5/8. आता आपण कोणत्या स्वरूपातला फरक शोधतो आहोत? दशांश अपूर्णांक रूपातील. 7 मधून 5 गेले 2, 8 मधून 2 गेले 6, पॉइंट तसाच 0. म्हणजे आपल्याला फरक मिळाला 0.62 किंवा 5/8. आता पुढचा जो प्रश्न आहे 5वा, हा प्रश्न दशांश अपूर्णांकात रूपांतरण करून सोडवण्याचा प्रश्न आहे. कारण इथे देखील अंश आणि छेद याच्यामध्ये कोणताही नियम लागू होत नाही आणि म्हणून हा आहे तुमचा स्वाध्याय, म्हणजे तुम्ही स्वतः सोडवून काढावयाचं उत्तर. आणि कमेंट जरूर करा प्रश्नाचं अचूक उत्तर. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.